आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये झालेल्या आकाश शेखर दुभैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला दुसऱ्या दिवशीही शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, दुकाने तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली। त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेते, व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। त्यांनी हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत सर्व आरोपींसह गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधारालाही तातडीने अटक करावी, तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोका लागू करावा अशी ठाम मागणी पुन्हा केली। यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर पोलिसांनी लेखी आश्वासन देत आरोपींच्या गुन्हेगारी पूर्व इतिहास पाहताळून मोका लागू करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते। मात्र या आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी होऊन जलद आणि कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दिवसभर शहरात शांतता कायम राहिली। दरम्यान आकाश या ठिकाणी काल श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर शहर बंद होतं। आकाश दुबैयाचा जो निर्गुण खून झाला, या खुनाच्या निषेधार्थ कालपासून बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या श्रीरामपूर शहराची आजचं वास्तव असं आहे की हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाची सुरक्षा होण्याची गरज आहे। यासाठी या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये काही आउटसाइडर एलिमेंट्स आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा एक प्रयोग करायचं ठरवलं वेगळ्या पद्धतीचा, परंतु त्यामधून एक हिंदुत्वाचं व्यापारीकरण होऊन हिंदुत्वादी गुंड तयार झाले आणि या गुंडांचा हिंदू समाजालाच फार मोठ्या प्रमाणावर त्रास निर्माण झाला। हिंदू समाजाच्याच मुली पळून नेल्या जात आहेत, हिंदू समाजाच्या मुलींवर अत्याचार होतो, हिंदू समाजाच्या मुलींची छेडछाड केली जाते। या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावलेली आहे। मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे आहेत। या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं ड्रग्ज सापडतं। या ड्रग्जचा मुळापर्यंत तपासच जात नाही। मेट्रोफिनची इंजेक्शन्स, नशेची इंजेक्शन्स विकली जातात। एक तरुण पिढी श्रीरामपुरातली पूर्णपणे इंजेक्शन आणि ड्रगनी बर्बाद झालेली आहे। याचे गुन्हे दाखल होतात, परंतु त्याच्या मुळापर्यंत या ठिकाणी मुळापर्यंत जात नाहीये तपास आणि पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आहे। पोलीस फक्त क्लिरिकल यंत्रणा या ठिकाणी राबवते। पोलिसांची श्रीरामपूर शहरामध्ये दहशत नाही आणि म्हणून पोलिसांच्या विरोधामध्ये आणि या गुंडांवर कारवाई व्हावी या मागणीकरता, मोकाची कारवाई व्हावी या मागणीकरता खऱ्या अर्थानं हे बेमुदत आंदोलन आहे। या दृष्टीने हिंदू समाजाला, साऱ्या श्रीरामपूर शहराला न्याय मिळाला पाहिजे अशी या आंदोलनाची मागणी आहे। आमची शासनाला नम्र विनंती, आम्ही वारंवार, मी असेल, आमचे नगराध्यक्ष असतील, काही आमचे लोक आहेत, आम्ही वारंवार सरकारला भेटलोय। गृहराज्यमंत्री असतील, DG साहेब असतील, यानंतरनं IG साहेब असतील, SP साहेब असतील, यांना वारंवार सांगितलं गेलं की इथले 2 नंबरचे सगळे धंदे बंद करा। वाळू असेल, ड्रग्ज असेल, बिंगो असेल किंवा यांचे जे काही धंदे आहेत आणि याच्यामधून यांची ताकद वाढलेली आणि हिंदुत्वाचं एक पांघरून घेऊन यांनी जे हे 2 नंबरचे धंद्यामधून त्यांचा जो हौदोस घातलेला आहे श्रीरामपूरमध्ये, एकटा श्रीरामपूरच नाही, आसपासच्या जिल्ह्यामध्येही यांनी, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये यांनी खूप गोंधळ घातलेला आहे। सगळेजण यांना वैतागलेले आहेत। आता काय रणनीती राहणार? आता कारण की 2 दिवसापासून साखर उतलेली आहे, अर्थकारण थांबलेलं आहे, सर्वसामान्य माणसाला देखील वेठीस धरलं जात आहे। याच्यामध्ये सर्वसामान्य माणसालाच त्रास झालेला आहे। आज जे दुकानदार आहेत, ह्या प्रत्येक दुकानदाराकडून यांनी खंडणी वसूल केलेली आहे, डॉक्टरांकडून खंडणी वसूल केलेली आहे, हॉटेलवाल्यांकडून फुकट जेवण घेतलेलं आहे। हे सगळेजण वैतागलेले आहेत। अर्थकारण इथं कुठलंही थांबलेलं नाही आहे, कारण श्रीरामपूर जर शांत राहिलं तर अर्थकारण चालेल। जर श्रीरामपूरची बाजारपेठ उठून गेली तर अर्थकारण या ठिकाणी चालणार नाही। त्यामुळे आम श्रीरामपूरकर आज मर्चंट असोसिएशनने बंद ठेवलेलं आहे, स्वतःहून बंद ठेवलेलं आहे, लोकांनी स्वयंस्फूर्त बंद ठेवलेलं आहे, कोणी यांना बळजबरी केलेली नाही। कारण ह्या टोळीचा त्रास इथं सगळ्यांना झालेला आहे। राजकीय असेल, सामाजिक असेल, व्यापारी असतील, सगळ्यांना यांनी त्रास दिलेला आहे।
त्यामुळं आज श्रीरामपूर वैतागलेला आहे. पोलिसांनी याची जर वेळी दखल घेतली असती तर आज हा जो व्हायरस वाढलेला आहे, हा व्हायरस इथपर्यंत वाढलेला नाही आहे, वाढलेला नसता बेमुदत बंद ठेवलेला आहे. आज आम्हाला माहिती आहे की खूप लोकांच्या हातावरती पोट आहेत, परंतु त्या लोकांना जो त्रास झालेला आहे, ह्या लोकांनी त्रास दिलेला आहे. जरी आर्थिक नसला तर त्यांना बाकीच्या दृष्टिकोनातून त्रास दिलेला आहे. त्यामुळे लोक वैतागलेले आहेत श्रीरामपूरचे. आणि आज सगळे समाज असतील, हिंदूच नाही, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे गुण्यागोविंदाने श्रीरामपूरमध्ये राहतात. परंतु हा जो आम श्रीरामपूरकर आज रस्त्यावरती उतरलेला आहे, याचा कुठेतरी फार मोठा परिणाम सरकारला भोगावा लागेल येणाऱ्या काळामध्ये. त्यांनी ह्या अशा लोकांचा वेळीच थांबवलं पाहिजेत. आणि माझी या माध्यमातून अशी विनंती राहील की आज श्रीरामपूर बंद आहे, उद्या श्रीरामपूर बंद आहे, बुधवारी मोठा मोर्चा या ठिकाणी 10, 20, 25 हजार श्रीरामपूरकर या ठिकाणी गोळा होऊन मोर्चा काढणार आहेत. प्रशासनाला सांगणार आहेत की निर्वाणीचा इशारा देणार आहेत, ह्या एलिमेंटला थांबवा, अन्यथा आम्ही असाच मोर्चा घेऊन वरती मंत्रालयापर्यंत जाऊ. आणि सर्व पक्षीय, कुठलाही पक्षपेक्षा सगळे बाजूला ठेवा. आज ज्यांचा खून झालेला आहे त्यांनी आता नगरपालिकेचं इलेक्शन हे भाजपकडून लढलं होतं. त्यामुळे हा पक्षपेक्षा काहीच नाही आहे. ह्या सगळ्या पक्षाचे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचा हा निर्वाणीचा इशारा आहे सरकारला आणि प्रशासनाला आहे. म्हणजे भाजपकडनं उमेदवारी लढवली जरी असली तरी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. एक ताई आपल्यासोबत आहे. ताई, मला सांगा काय वातावरण आहे श्रीरामपूरमध्ये, खास करून महिलांसाठी? श्रीरामपूरचं वातावरण अतिशय बिकट आहे. ही गुंडगिरी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे, सगळ्या श्रीरामपूर वेठीस धरलेला आहे. तर प्रशासनाने याची दखल आवर्जून घेणं हे काळाची गरज आहे. आणि महिला वर्ग खूप घाबरून आहे. जास्त प्रमाणामध्ये महिला ज्या उद्योग व्यवसाय करण्यासाठी, काही बचत गटासाठी ज्या बाहेर पडायच्या, त्या आता कुठंतरी कमी होत चालल्या. सरकारवरून महिलांसाठी प्रोत्साहन करतो, प्रत्येक वेगवेगळ्या योजना हे ते, त्याच्यामध्ये महिला कुठंतरी घाबरतात की महिला ज्या आहेत त्या घाबरता. या ठिकाणी वातावरण तसं झालं आहे. काका चित्ते आपल्यासोबत आहे. अण्णा, मला सांगा काय एकंदरीत कोण कारणीभूत आहे या सर्व? नाही, यामध्ये काय माहिती आहे का, आउटसाइडर एलिमेंट्स आहेत काही, आणि त्या एलिमेंट्सनी श्रीरामपूर शहरामध्ये एक नवा हिंदुत्वाचा प्रयोग करायचं ठरवलं. आणि या प्रयोगातून हा भस्मासूर आणि बकासूर तयार झाला, अशी स्थिती आहे. आणि या बकासुराने हिंदूंच्याच बळी घ्यायला सुरुवात केलेली आहे. या श्रीरामपूर शहरामध्ये हिंदू मुली सुरक्षित नाहीत. साधारणपणे गेल्या वर्षभरामध्ये 3 हिंदू मुली 3-4 दिवस वापरून परत आणून दिल्या. त्याचे गुन्हे आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केले. प्रत्यक्षात ही संख्या जास्त आहे. म्हणजे जो या आउटसाइडर एलिमेंटनी या हिंदुत्वाच्या प्रयोगातून बकासूर तयार केला, याचा हिंदू मुलींनाच त्रास आहे फार मोठ्या प्रमाणावर. म्हणजे 100, 150, 200 पर्यंत ही संख्या असू शकते हिंदू मुली वापरल्याची. पण सगळ्या लोक मुली येऊ शकत नाहीत, त्यांचे घरचे लोक पोलीस स्टेशनला फिर्यादीला येऊ शकत नाही. या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं ड्रग्ज सापडलं. या ड्रग्जमध्ये 2च लोक अटक झाले. पुढे काय झालं त्याचा तपास पुढे गेला नाही. 3 मेट्रोपिन इंजेक्शनचे गुन्हे दाखल झाले, त्याचा तपास पुढे गेलेला नाही. श्रीरामपूर शहराची कायदा सुव्यवस्था, सर्वसामान्यांचं जनजीवन हे असुरक्षित झालेलं आहे. याचं थोडक्यात वर्णन करायचं जर झालं तर हिंदू गुंडांपासून तर हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे. या हिंदू समाजाची हिंदू गुंडांपासून सुरक्षा करण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला मुस्लिम गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला यापूर्वी, त्या सर्व वेळेला या गावातल्या सर्व पक्षीय हिंदुत्ववादी चळवळींनी समर्थपणे उत्तर देऊन मुस्लिम गुंडांचा बंदोबस्त केलेला आहे. त्यामुळे नव्याने या गावामध्ये इनोव्हेटिव्ह प्रयोग करण्याची अजिबात गरज नव्हती, असं माझं या ठिकाणी मत आहे. शासनाचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, टू मेंटेन द लॉ अँड ऑर्डर. आणि शासन म्हणजे कोणी कायदा आणि सुव्यवस्था पाळत नसेल त्याला शिक्षा करणं, त्याला शासन करणं हे शासनाचं काम आहे. मग जर असताना गुन्हेगारी च्या माध्यमातून जर समाजाला विठीव धरत कोणी असेल तर त्याची कारवाई करायची जबाबदारी कोणावरती आहे? की त्याची कार्यवाही करायची जबाबदारी पोलिसावरती आहे. पोलीस खातं कशासाठी आहे? हे त्यांचं कामच आहे. आणि म्हणून पोलिसांकडं सारी माहिती असते, कोण गुन्हेगार आहे, कोणी किती गुन्हे केले आहेत याची सारा रेकॉर्ड असतं, सारी नोंद असते.
तेव्हा शासनाने कायदा केला. जर अशा प्रसंगी जर शासनाला कठोर कारवाई करायची असेल त्याला मकोका कायदा आहे, मोका. मग संघटित गुन्हेगारी जर एवढी फोफली असेल तर पोलीस खात्याने मोका अंतर्गत त्या संबंधितावरती कारवाई केली पाहिजे. संघटित ते गुन्हेगार आहेत, मोका कायदा संघटित गुन्हेगारीला लागू होतो आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने ही जर कारवाई केली हे सर्व थांबून जाईल. यासाठी तालुक्याला मामलदार आहेत, प्रांत आहेत, त्यांच्याकडे काही अधिकार आहे ना की बघा चुकीचं काम करत असले मोठा गुन्हेगार असेल त्याला ते तडीपार करू शकतात. ते तडीपारची कारवाई काय करत नाही, ती केली गेली पाहिजे. नंतर जिल्ह्याला कलेक्टर आहे, जिल्ह्याला SP आहे, यांचं काम नाही का जिल्हा आढावा घ्यायचा आणि त्याप्रमाणे चुकीचं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला त्याप्रमाणे आदेश द्यायचे किंवा तो जर काम करत असेल त्याची बंदी करे. आणि पालकमंत्री कशासाठी असतो, पालकाचं काम आहे की जिल्ह्यामध्ये कुठे चुकीचं चालू असेल त्यांचं ते त्या लोकांना मदत करणे. बघ पालकमंत्री काय करत आणि चांगले अधिकारी नसेल ते बदलून टाकायचे, नवीन चांगले अधिकारी आणायचे. हे पालकमंत्र्याचं काम आहे, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर या सर्वांनी जबाबदारी घेतली या तालुक्यातलं या जिल्ह्यातलं जे गुंडगिरी आहे ती संपूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे, मोका अंतर्गत झाली पाहिजे. या ठिकाणी जे श्रीरामपूर पूर्व शांतता अशीच परिस्थिती निर्माण करायची असेल तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्व 2 नंबरचे धंदे बंद केले पाहिजे. ते बंद करण्याच्या संदर्भात मी पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल त्यांच्यावर पोलिसांना सक्त आदेश देऊन या ठिकाणी कारवाई करून ते बंद केले पाहिजे. काय आपली भूमिका राहणार आहे? या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने कारवाईच्या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू. श्रीरामपूरमध्ये ही जी हत्या झाली ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वरूपाची आहे. मी बऱ्याच दिवसापासून बघतो हे श्रीरामपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. याला कारणीभूत राजकीय लोकांनी ह्या गुंडांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रशासनावर दबाव आणून ह्या गुंडांना साथ देतात. ह्या गुंडगिरी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि महिला, स्त्रिया, संत, महंत, धर्म हा सुरक्षित राहिला पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन कायम चालू राहील. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी प्रत्यक्षात येऊन याचा बंदोबस्त केल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही आणि सर्व समाज संघटित होऊन याला तोड देईल. जोपर्यंत सर्व गुंड यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत